श्री संत गाडगे महाराज संस्थान श्री क्षेत्र नागरवाडी हे चांदूर बाजार या अंबाळा रोडवर इथे आणि वणीपासून एक फाटा फुटून नागरवाडीवर फाटा लागते आणि इथून ब्राह्मणालयाहून विसुडी आणि नंतर नागरवाडी हा फाटा लागतो। पाहण्यासारखी आणि देखण्यासारखी नागरवाडी तीर्थक्षेत्र आहे सगळी गाडगे बाबाची। सुंदर असे गार्डन वगैरे लहान मुलांना खेळासाठी सुद्धा आहे, एकदम सुंदर अतिउत्तम लहान मुलांसाठी सोयीस्कर। तर कार पार्किंग सुद्धा आहे। इथे आदिवासी मुलांना शिक्षण वगैरे दिले जाते, आश्रमशाळा वगैरे आहे आणि चांगली सुविधा आहे। 2 शांचं जेवण वगैरे, पुस्तक, कोणा पद्धतीची फीज नाही, काही नाही, मोफत शिक्षण उपलब्ध आहे। अशा प्रकारचं गार्डन, अतिउत्तम सजावट, हॉल आदिवासी मुलांना राहण्यासाठी। स्टोर रूम, इथे देखील गार्डन आहे, इथे देखील गार्डन आहे लहान मुलांसाठी। तर जे मास्तर लोक राहतात त्यांचे रूम, इकडे आदिवासी मुलांना जेवणाची व्यवस्था, या ठिकाणी आदिवासी मुलं जेवण करतात, जेवणाची व्यवस्था केलेली आहे।
विसरून अबे हा विना अंडे दिले बे हे अंडे दे दोन अंडे दिले चू 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 अबे यहाँ पर अंदर से चू 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 संस्थेची गाडी लहान मुलांना सेवादारी म्हणून यांनी ही गाडी दान दिलेली आहे. मैं रुजा चलो एक गाडगे बाबाची भव्य अशी मूर्त पूर्ण धरण प्रतिलिपी तयार केलेली आहे. चारगड धरणाची प्रतिलिपी तयार केलेली आहे. पिण्याच्या पाणीला शिवच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. इकडे अरे आम्ही पाणी पिण्यात पाहण्यासारखे स्थळ आहे. हा मीटिंग हॉल कार्यक्रमासाठी मोठ्या मोठ्या कार्यक्रमासाठी मीटिंग हॉल तयार केलेला आहे. हे गाडगे बाबांचे पुरातन चित्र. हे या ठिकाणचे अध्यक्ष अंदर देखील एक हॉल आहे. हा देखील भव्य हॉल आहे. हे मंदिर आहे ते पार ते मंदिर आहे ते मोठं इकडे पावरून मारली हॉल आलो ते काढली होता. शेदुरी घर, मुलींची वसतिगृह. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत पुरुषास प्रवेश निषिद्ध आहे. चांगली व्यवस्था राहतात तिथे. संध्याकाळी माध्यमिक विद्यालय नागरवाडी चांगलंच तीर्थशास्त्र आहे. आज ओके याला तर एकदा भेट द्या. भरपूर आनंद उपलब्ध होतो आणि शांतमय लागते.
या ठिकाणी 10वी पर्यंत शाळा वगैरे आहे. 9वी 6वी आखरी क्लास इथं 10वा वर्ग आहे. अरे 10वा वर्ग मी पहिला. या ठिकाणी चेस खेळण्यासाठी लहान मुलांना मोठा हॉल, स्वच्छ असा हॉल, सुंदर असा लहान मुलांना चेस खेळण्यासाठी. घरात मुलं येतात त्यांना चेस खेळण्यासाठी मोठा हा हॉल आहे. अतिउत्तम व्यवस्था, सुंदर व्यवस्था. काय खेळतो संत गाडगेबाबांची जे म्हण होते ते भुकेल्याला जेवण, तहानलेला पाणी आणि उघड्यांना वस्त्र, गरीब मुलांना शिक्षण, हा त्यांचा ध्येय उद्देश होता. आणि स्वच्छताविषयी त्यांनी भरपूर काही सांगितलेले आहे. माणसाने जीवन कसे वागावे, जीवनात कसे वागावे, कोण्या पद्धतीनं जीवन जगावे आणि स्वच्छतेमध्ये बाकी आडंबरापासून त्यांनी मुक्तता सगळ्यांना दिलेली होती. गार्डन छोटेसे, ही पाण्याची विहीर, या विहिरीपासून पूर्ण क्षेत्राला, तीर्थक्षेत्राला पाणी वगैरे पुरवले जाते. हा नवीन हॉलचे बांधकाम झालेले आहे. आता कोणी ओमप्रकाश भाऊ बच्चू कडू यांनी दिलेला हॉल आहे. या ठिकाणचे ते आमदार आहात. हा दुसरा वर्ग, पहिला वर्ग, तिसरा वर्ग, पूर्ण त्यांचं बांधकाम आहे. कबीर कहे कमाल को 2 बात लिख ले, कर साहब की बंदगी और भूख कुछ दे, तीरथ आओ काशी जाओ चाहे जाओ गया, कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया. वाह, या पद्धतीनं उठना बोल पास्ता लगे है. हाँ चलो
श्री गणेश मंदिर, गजानन महाराजचे मंदिर. हा तो हॉल कार्यक्रम घेण्याचा. हा मोठा हॉल आहे. या ठिकाणी लहान मुलांचे कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीला मोठा उत्सव केलेला जातो. भरपूर गोरगरीब जनतांना जेवणाची राहण्याची व्यवस्था देखील आहे. या ठिकाणी रूमाचे बांधकाम चालू आहे सध्या. हे बाहेरचे गार्डन वगैरे. या एक वेळेस या आणि भेट द्या नागावडीला. सुंदर. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.